संक्रांत संपली की थंडी तिळतिळ कमी होते असे म्हटले जाते। प्रत्यक्षात मात्र पोलूस तालुक्यातील नागरिक थंडी तिळतिळ वाढल्याने अजूनही हिवाळा अनुभवत आहेत। गेले काही दिवसात पोलूस तालुक्यासह कृष्णाकाठावरील थंडी वाढली असून मंगळवारी पहाटेपासूनच धुक्याची दाट तुलाई पसरली होती। याला कारण उत्तराखंडासह इतर राज्यात थंडी व धुक्याचा वाढलेला मुक्काम। जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात थंडी कमी होत जाते, पण यावर्षी हवामानाचा नूरच पालटलेला दिसत आहे। गेल्या 15 आठवड्यात सांगली जिल्ह्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाने फटका दिला। यानंतर थंडी गायब झाली होती। त्यानंतर पुन्हा थंडी पडू लागली। महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात वातावरण पुन्हा बदलले। दाट धुक्याचा परिणाम येथेही झाला। सर्व जिल्ह्यात तापमानाचा पारा उतरला। वास्तविक हिवाळ्यालाही वातावरण बदलाचा फटका बसला। मोसमातील बहुतांश कालावधीत ढगाळ वातावरण होते। थंडी कमी होत असतानाच दाट धुक्याचा परिणाम स्थानिक हवामानावरही झाला। उत्तरेकडील राज्यात थंडीचे प्रमाण जास्त आहे। बहुतांश ठिकाणी दाट धुके पसरलेले आहे। याचा परिणाम जिल्ह्यात हवामानावर होत आहे। मंगळवार दिनांक 23 जानेवारी 2024 रोजी पहाटेपासून दूरवर पसरलेल्या धुक्यामुळे भिलवडी येथील कृष्णा नदी पूल व सरळी पुलावर अगदी 1-2 फुटावरीलही काहीही दिसत नव्हते। धुक्यामध्ये रस्ते पूर्णपणे गायब झालेले होते। त्यामुळे वाहनधारकांना गाडीच्या लाईट लावून सावकाशपणे प्रवास करावा लागत होता। शालेय विद्यार्थी, मजूर वर्ग धुक्यातून मार्ग काढत जात होते। सरळी पुलाजवळील लोकवस्ती तर धुक्यामध्ये पूर्णपणे दडून गेली होती। तसेच कृष्णा नदी पुलावरून नदीचे पात्र व कृष्णा घाट दिसेनासा झाला होता। धुक्यामध्ये आर्द्रता जाणवत असल्याने थंडीही वाढली होती। त्यामुळे अनेकांनी शेकोटीचा सहारा घेतला। ठिकठिकाणी शेकोट्या पेटवल्याचे दिसून येत होते। पहाटेपासून पडलेले धुके सकाळी उशिरापर्यंत राहिल्याने प्रवाशांना प्रवास करताना अडचणी येत होत्या। शिवाय नागरिकांचीही कामे खोळंबली होती। क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत कांबळे। सबस्क्राइब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।